लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघांसाठी आज मतदान. काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. चंद्रहार पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार. माहितीमधील संभाजीनगरचा लोकसभेचा तिढा आज सुटणार. आज उमेदवाराची घोषणा होणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती. पंतप्रधान मोदी आज वर्ध्यामध्ये आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्यासाठी त्यांची प्रचार सभा. एसटी बसवरील शिवसेनेच्या जाहिरात प्रकरणी आचारसंहिता भंगाची तक्रार. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. सर्वपक्षीय उमेदवारांची संपत्तीबाबत कोटींची उड्डाणं. लाखांमध्ये संपत्ती असलेले राम सातपुते एकमेव उमेदवार. यंदा राज्यात चारा छावण्यांना परवानगी नाही. चारा छावण्यांमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी सरकारचा निर्णय. चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन. नागपुरात भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सामना. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार सामना. प्रतिभा धानोरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क. 100% मतदान करा, मोहन भागवत यांचं नागरिकांना आवाहन. माहितीच्या उमेदवार अर्चना पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज. मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरणार उमेदवारी अर्ज. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी इथला पायाभूत कामांसाठी 2 दिवसीय रात्रकालीन ब्लॉक. लोकलच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसंच अप आणि डाऊन चलद मार्गावर ब्लॉक. मुंबईतील तापमानात घट, मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त. मुंबईमध्ये उष्मा कायम राहणार. तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज. गोखले पूल बांधकामातील त्रुटीबाबत अद्याप चौकशीचे आदेश नाही. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची हायकोर्टाकडून कान उघडणी. मेट्रोसाठी केलेल्या वृक्षतोडीवर हायकोर्टाच्या विशेष समितीकडून प्रश्न उपस्थित. दाभोलकर हत्या प्रकरणाचा 10 मे रोजी निकाल. सीबीआय आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.